ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन यशया याचा 91वा अध्याय 9 ते 11 ही वचने. यशया 51 9 ते 11 ही वचने. हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो. पूर्वकाळच्या दिवसातल्या प्रमाणे, प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्न भिन्न करणारा तूच नव्हे काय? मगरास विधिणारा तूच नव्हे काय? ज्याने समुद्र आटविला, खोल सागरांचे जल आटविले, उद्धारलेले पार उतरून जावे म्हणून सागरांच्या अगाध डोहातून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जय जयकार करीत सियोनास येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. त्यास आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसासे पळ काढतील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये सलाम. सुंदर असं वचन आज आम्ही ऐकत आहोत. यशाचा ग्रंथ याचा 91वा अध्याय आणि 9 वचनापासून तर आम्ही पाहत आहोत 11 पर्यंत. प्रभू परमेश्वर किती सुंदररित्या इस्रायलासाठी, यरूशलेमसाठी योजना करून आहे. आणि प्रियानो, विश्वासाच्या द्वारे आम्हीही देवाच्या नगरीचे लोक आहोत. प्रभूच्या वचनात सांगितल्याप्रमाणे शेवटच्या काळात सर्व धोके आणि द्वेष करणारे व छळ करणारे उठतील. परंतु प्रियांनो, आमचा प्रभू येणार, तो आमचा महान बलवान देव येणार आम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी. प्रियांनो, प्रभूचं वचन 11 मध्ये असं आम्हाला शिकवतं, परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जे जयकार करत सियोनेस येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. त्यांना आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसाचे पळ काढतील. प्रियांनो, स्वर्गीय राज्यामध्ये कोणत्याही प्रकारे दुःख त्रास नाहीये, तिथं विरोधक नाहीये. त्यासाठी आम्ही ह्या जगामध्ये घाबरू नये.
विरोधकांना घाबरू नये. या वचनाच्या पुढील वचनांमध्ये पण ह्या अध्यायामध्ये प्रभू परमेश्वर यशाच्या द्वारे तेच बोलत आहे की आम्ही नाश करणाऱ्या मनुष्याला, जो देहाचा नाश करतो अशा मनुष्याला घाबरू नये. आम्ही आमच्या जिवंत देवाचंच भय धरावं, आनंद करावा, उल्हास करावा, त्याच्यावरती विश्वास ठेवावा. तोच आमची काळजी घेणार आहे. यापुढे आमची उपासमार होणार नाहीये. म्हणून देवापच वचन जसं सांगत आहे, येशू ख्रिस्त म्हणत आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनात जगेल. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने सैतानास जे उत्तर दिलेले आहेत ते आम्ही स्मरूया. आजच्या ह्या बिकट काळा समयामध्ये जे युद्ध होत आहेत, इस्रायलाशी पण युद्ध होत आहे आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत. दुष्काळ पडत आहेत, मरी होत आहे, अधिक पावसाची वृष्टी होत आहे, मृत्यू लोक पावत आहेत. प्रियांनो, खोटे आरोप घेऊन देवाच्या सेवकांना अटक केली जात आहे. परंतु आम्ही घाबरू नये, आम्ही भिवू नये, कारण आमचा देवबाप, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे आणि आम्ही तेव्हा खूप उल्हास व आनंद करणार आहोत. आम्ही देवाच्या नगरीचे लोक आहोत. म्हणून प्रियांनो, आम्ही सर्वजण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्ही स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी झटावं, कार्य करावं आणि कोणत्याही प्रकारे घाबरू नये, आणि आमचा प्रतापशाली राजा लवकर येत आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राजा, आम्ही तुझे उपकार आभार मानतो. तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे आणि देवा, आम्ही ह्या जगातील कोणत्याही भीतीदायक गोष्टीला घाबरू नये, बलवानांना घाबरू नये, छळ करणाऱ्यांना घाबरू नये, अन्न पाणी होय देवा कोणत्याही दुष्काळाला घाबरू नये. तर प्रभू, तुझी आशा धरावी, कारण देवा तो आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी दुष्काळ नव्हे तर सर्व समृद्धी आहे, आनंद आणि उल्हास आहे. प्रभू येशू, तुझी कृपा, तुझी दया आम्हाला पुरवून तू येईपर्यंत त्या भूतलावरती तयार राहण्यासाठी सहाय्य कर. आणि देवाप्पा, तुझमध्ये टिकून तुझंच गौरव हो असं घडून आण. देवाप्पा, तू आम्हाला इथपर्यंत आणलं, धन्यवाद देतो. होय बाप्पा, तू येईपर्यंत आम्हाला सांभाळ, पवित्र आत्मेत सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवा, आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.